एक एक अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मला माननीय मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की मोठ्या प्रमाणावर सरकारच्या वतीनं मोदी आवास योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, यशवंतराव चव्हाण योजना आहे, रमाई योजना आहे, शबरी योजना आहे आणि मोठ्या प्रमाणावर सरकारनं खूप मोठा कार्यक्रम हाती घेतलेला आहे घरकुलाचा. मोफत वाळू देण्याचं धोरण आहे, मात्र गरीब लोकांना घरकुलासाठी वाळू मिळत नाही आणि म्हणून ही घरकुलाची कामं थांबलीत. कलेक्टरच्या दालनात आम्ही 4 मीटिंग घेतल्या. जालना जिल्ह्यातून जाफराबाद, भोकरदन, परतूर, मंठा आणि घनसावंगी या ठिकाणाहून रोज बेकायदेशीर 500 हायवा भरून जातात. बीड, नगर, लातूर, उस्मानाबाद आणि इकडे बुलढाणा, वाशिम आणि अकोला जे टेंडर झालेले आहेत, डेपोमध्ये ही वाहनं येतच नाहीत. हायवा भरायचा आणि डायरेक्ट परस्पर जातात. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्याच्या दालनात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 3 मीटिंगा झाल्या. फक्त आम्ही गुन्हा दाखल केला एवढंच, पण जो महसूल आहे शासनाचा, जिल्हाधिकारी आहेत, एसपी आहेत, खरं तर हे धोरण चांगलं आहे. एकदा तुम्ही दंड लावा, दुसऱ्यांदा दंड लावा, तिसऱ्यांदा आपण त्याचं वाहन हरास केलं पाहिजे. त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा सुद्धा या धोरणात दाखल करता येतो. मात्र वाळू माफियावर कलेक्टरचा किंवा एसपीचा धाक राहिलेला नाहीये. रोज 500 वाहनं आमच्या जिल्ह्यातून भरून जातात आणि जलजीवन मिशन सारखा कार्यक्रम आहे. राज्याला एवढा मोठा 35,000 कोटी रुपयाचा निधी देशाचे पंतप्रधान आणि केंद्र सरकारनं दिलाय. जलजीवन मिशनची कामं बंद आहेत, शाळा खोल्या बंद आहेत, सिमेंट रोड बंद आहेत, शासकीय इमारतीला वाळू नाही. 10 मीटिंग झाल्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. नुसता गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही ही सगळी वसुली करणार आहात का? 15-15 फूट खोल खड्डे केले विहिरी खाणल्यासारखे. मात्र याची मोजणी करून एटीएस द्वारे मोजणी करून हा संपूर्ण महसूल गोदावरी, दुधना, पूर्णा 3 मोठ्या नद्या आहेत माझ्या मतदारसंघातून, जालना जिल्ह्यातून. मंत्री महोदयांना विनंती आहे की हा महसूल चोरी गेलेला आहे. तहसीलदार तिथलचे पीआय, एसडीएम यांच्यावर सुद्धा या धोरणामध्ये तरतूद आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा वाळू चोरणाऱ्याला जसा आहे तसा वाळू चोरणाऱ्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल, एवढी वाळू चोरी झाली असेल तर कारवाई करणार का? उत्तर नको आहे का? अध्यक्ष महोदय, प्रश्नाचं स्वरूप अध्यक्ष महोदय तेच आहे की या एक एक घेऊया. अध्यक्ष महोदय, या सगळ्या धोरणाचा भाग आपण आता त्यासाठी मी सुरुवातीला म्हटलं की अतिशय चांगली भावनाच्या पाठीमागची होती. परंतु त्यामध्ये वाढतं जे गुन्हेगारीकरण आहे अध्यक्ष महोदय, आपण जर काही पाहिलं तर गावोगावी अशा टोळ्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी स्वरूप त्याला प्राप्त होत आहे. मग अनेक त्याच्यामध्ये, आणि हे मी पुन्हा असं मी काही कोणाला हितारोप करत नाही, परंतु सगळ्या स्तरातली मंडळी त्याच्यामध्ये आहेत. असं काही नाही की विशिष्ट काही लोक काम करत आहेत. परंतु दुर्दैवानं ह्या सगळ्या ज्या गुंडाच्या टोळ्या तयार झाल्यात, गाव टोळ्या तयार झाल्यात, त्यातून राजकारणामध्ये सुद्धा त्याचा दहशत निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी प्रयत्न होतोय, काही ठिकाणी राजश्री म्हणतो त्याला. अध्यक्ष महोदय, ही आपण अधिकारी जर त्याच्यामध्ये स्वतः मान्य जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी दिलेली, आपण जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे कारवाई करण्याचं, त्या कारवाईमध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. स्वतंत्र अधिकार जिल्हाधिकारी आहेत, अपर जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा खनिज अधिकारी आहेत. अध्यक्ष महोदय, आता त्या यंत्रणेकडून आमची अपेक्षा आहे की त्यांनी कारवाई करावी. त्यांना मोका लावायचा काय त्याच्यामध्ये कुठले जे काही कोणते दंड लावायचे किंवा कोणते कलम लावायचे. आणि मला पूर्ण होऊ द्या ना अध्यक्ष महोदय, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, त्यामुळे शासनाची भूमिका जी आहे की लोकांना सुलभ पद्धतीने वाळू मिळावी, स्वस्त मिळावा, तो प्रयत्न होतो. आपण अध्यक्ष महोदय शासनाला थोडा नुकसान सहन करून आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षी तरतूदही केली, आपल्याला नुकसान झालं अध्यक्ष महोदय, तरी आपण त्याच्यामध्ये हे धोरण आपण सुरू ठेवलंय. पण माझी अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती आहे की ठीक आहे, अधिकाऱ्यांच्यावर अधिकारी सामील आहेत, पोलीस यंत्रणेचे अधिकारी सामील आहेत,
आता महसूल खात्याची जबाबदारी ज्या ठिकाणी काम करण्याची त्या ठिकाणी त्यांना डावलून पोलीस अधिकारी यंत्रणा स्वतः जाऊन काम करते. तहसीलदार कर्मचाऱ्यांवर गाड्या अंगावर घालून त्यांना जीव मारण्याचे प्रकार झालेत. नाही भास्कर माझी विनंती एवढंच आहे, ऐकून घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही सभागृहाच्या काही संदर्भात सरकारवर काही कोणतंही संकट असलं तर हे शेवटी वाळूचा व्यवसाय आज काही सुरू नाही आहे. यापूर्वी हे वाळूचे व्यवहार सुरू होते, वाळूचे या पद्धतीने सगळ्या गुन्हेगारीकरण होतं सगळं अध्यक्ष महोदय. ते आपण कुठंतरी त्याच्यामध्ये सुलभता म्हणून आपण प्रयत्न केले. पण अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे की आपल्या काही सूचना संदर्भात असतील तर आपण करा. सरकार इज ओपन टू सजेशन. असं काही नाही की याच्यात आम्ही कोणी प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना वाळू मिळावी, सामान्य नागरिकाला वाळू मिळावी, याची काय फॉर्म म्हटल्याप्रमाणे आणि राजेश टोपे म्हटल्याप्रमाणे सन्मान्य सदस्य, आता शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाळूच्या ऐवजी क्रश सँड वापरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आमचा प्रयत्न आहे की शहरांमध्ये आता वाळू वापरण्याच्या ऐवजी ज्या ठिकाणी क्रश सँड उपलब्ध आहे त्या ठिकाणी फक्त क्रश सँडच वापरली गेली पाहिजे. मी आणखीन त्या वाळूच्या ह्या माफियांना थोडा चाप बसेल, हा सरकारचा प्रयत्न आहे. यशोमतीताई. मध्ये एक गोष्ट या प्रश्न उत्तराच्या क्वेश्चन आन्सर्सच्या वेळेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की सन्मान्य मंत्री महोदयांनी पण हे कबूल केलेलं आहे की हे वाळू धोरण फसलेलं आहे म्हणून. अध्यक्ष महोदय, एवढा हायदोस या ठिकाणी झालेला आहे. आपण 600 रुपयांनी घरकुलाला आपण वाळू देत होतो, तर मूळ मागच्या काळामध्ये ते तसं होतं. अध्यक्ष महोदय, आता काय होतं अध्यक्ष महोदय की 600 रुपये ब्रास प्रमाणे रेती आपण ड्यू केली होती, पण परंतु लिलावधारकाने घाट घेतला, त्या रेतीमुळे नदी ते डेपो ही किंमत जाते 2600 रुपये अध्यक्ष महोदय. आणि त्यात वाळूचा खर्च वेगळा आपण जर काढला तर 6000चा वर खर्च त्या ठिकाणी घरकुलामध्ये 6000च्या वर ब्रास तेवढा खर्च होतो. अध्यक्ष महोदय, या धोरणाला आपण फसवा म्हणणार की नाही म्हणणार. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 2 मिनिट मंत्री महोदय आपण ऐकून घ्या. साहेब, कोविडचा काळ गेला, त्याच्यानंतर खूप युवक वाळूच्या ट्रक घेतले आणि वाळूच्या कामाला त्या ठिकाणी लागले. पण जिथे घाट देण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी जे रेव्हेन्यूचे अधिकारी आहेत त्यांची अवैधरित्या पार्टनरशिप आहे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि जर समजा त्याचं टायमिंग जर संपलं, समजा ते परमिशनचं टायमिंग 3 वाजता संपलं, तर साहेब 3:10 तो ट्रक जप्त केला जातो. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे ट्रक जप्तीवर तुम्ही 2 लाख रुपये लावलेले, 2 लाख रुपये त्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून तुम्ही घेताय. बघा, 2 लाख रुपये की 4 लाख रुपये जी काय त्याची किंमत आहे ती, अध्यक्ष महोदय, त्या ट्रक बेरोजगारावर तिथं त्यांच्यापाशी पंचनामा काढण्यासाठी त्यांच्याजवळ कागदपत्र नसले तरी ते त्या लोकांना पकडतात आणि ते म्हणतात चला तुमच्यावर गुन्हे दाखल करत नाही, पहिले 2 लाख तुम्ही काढा. कुठून देणार आहे तो बेरोजगार. अध्यक्ष महोदय, शासन घरकुल धारकांसाठी वेळेवर वाळू उपलब्ध करून देण्यास नाकामयाब झालेली आहे. ह्या गोष्टी शासनाला मान्य आहे का? नसेल मान्य तर 600 रुपयामध्ये आपण कशी वाळू करून देणार याचं उत्तर द्यावं. अवैधरित्या वाळू ठेकेदार इतर व्यक्तींच्या नावे ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना ठेकेदारांवर आपण कारवाई करणार का? आणि जे काही शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ती कारवाई आपण करणार का? शासनाच्या अधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हायदोस घालतो. याच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठित प्रश्न करायचा नाही आहे. याच्यामध्ये ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत, काही अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य यशोमतीताईंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत, त्याच्यात कोणाचे संबंध आहेत.
कोण राजकारणी आहेत, कोणत्या पुढाऱ्यांचं त्याला संरक्षण आहे, आता ही यादी वाचून दाखवायची का आपण? अध्यक्ष महोदय, माझी विनंती एवढीच आहे की काही इथं सभागृहातल्या प्रत्येक सन्मानित सदस्याला माहिती आहे का हा व्यवहार कसा चालतो, याच्यात कोण कशा पद्धतीने व्यवहार केले जातात. आणि अध्यक्ष महोदय, म्हणून माझी विनंती एवढीच आहे की आपल्याला विनंती केलेली आहे की आपण आम्हाला सूचना करा. धोरण फसलं असं नाहीये, प्रयत्न केला आपण, धोरण शासनाचा फसलं नाही, उलट वेळोवेळी त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केले आपण. पण म्हणून अध्यक्ष महोदय, मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची, मी जे काही 2-3 सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा. याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही. आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहे की मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत, अधिकारी आहेत, पोलीस यंत्रणेतले आहेत, महसूल विभागाचे असतील, आपण कारवाई करू, कारवाई करण्याच्या कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत, कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे, जवळचा आहे, लांबचा आहे, करू नका, आपला आहे. आता हे सर्वपक्षीय आपले सगळे त्यात सामील झाले, सर्वपक्षीय लोक त्या धंद्यात आहे अध्यक्ष महोदय. पण मुळातच आपण या व्यवहार सभागृहाची एवढी चर्चा करतो तर सभागृहाच्या बाहेर सुद्धा या व्यवसायामध्ये कोण त्याच्यामध्ये आहेत ही सांगण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. म्हणून या धोरणामध्ये सामान्य नागरिकांना वाळू मिळावी. एक मिनिट होऊ दे त्यांचं, होऊ दे. सभागृहातले जवळपास सगळे लोक याच्यामध्ये सम्मिलित आहेत असं त्यांचं उत्तर आहे. अध्यक्ष महाराज, या सर्वपक्षीय याच्यामध्ये त्यांनी माझं स्पेसिफिक आता त्यांना म्हणणं आहे अध्यक्ष महाराज, जे असेल त्यांनी त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत अध्यक्ष महाराज. तुम्ही पण राहू शकता अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये, तुम्हाला सांगतो मी अध्यक्ष महाराज, माझा हेतू आरोप नाही अध्यक्ष महाराज. या पद्धतीचं उत्तर होऊ शकत नाही. मी मंत्री महोदयांचं शांततेने उत्तर ऐकतोय. सरकार त्यांनी आणलेलं धोरण, त्या धोरणामध्ये ते फसले अध्यक्ष महाराज. सरकार अजून त्याला कंट्रोल करू शकले नाही, ना प्रशासनावर कंट्रोल करू शकले, ना माफियाला कंट्रोल करू शकलेत. हे सरकारची हतबलता आहे अध्यक्ष महाराज. आणि त्या हतबलतेच्या आधारावर सरकार या सभागृहातल्या सन्माननीय सदस्यावर सगळेजण संबंधित आहेत असं म्हणत असेल तर अध्यक्ष महाराज, माझी त्याची हरकत आहे अध्यक्ष महाराज. त्यांनी नावं जाहीर करावे अध्यक्ष महाराज, ही आमची भूमिका आहे अध्यक्ष महाराज. नावं काय 35ची नोटीस दिल्याशिवाय जाहीर करायला मी देऊ शकत नाही. पुढे बोला अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती. यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलेलं विधान मागे घेतो. पण अध्यक्ष महोदय, मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले त्याच्यामध्ये सदस्य सहभागी आहेत. मी एवढंच म्हटलं की सर्वपक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे आम्हाला फोन येतात. मी म्हणून म्हटलं, मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला मी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी म्हटलं ना मी ते मग केलेलं विधान. पण अध्यक्ष महोदय, या धोरण फसलं असं अजिबात नाही. यामध्ये फक्त जी सुधारणा वेळोवेळी करावं लागते. कारण म्हणून पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं. पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे, माफियाला डेपो द्यायचे. आणि मला डेपो देऊन काय काय घडलेलं अध्यक्ष महोदय हे आपण अनुभवलं आहे पूर्वी. पण त्याला कुठे ते गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण धोरण आणलं. आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पूर्वीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे. अध्यक्ष महोदय, आपण सुधारणा करतोय ना. पण म्हणून मी असं म्हटलं नाही की माझी काही तर प्रतिष्ठा प्रश्न मला करायचा आहे. सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल, नाही ते आपण नानाभाऊ पाहू ना काय करायचं ते. तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे नानाभाऊ, तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची, तुम्ही चिंता करू नका. लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले पाहिजे आपल्याला. हा काही जन्माचा जागा ना, तो काही तो मिळाला नाहीये. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणुका जिंकलेल्या आहेत, मी सांगण्याची गरज नाही. म्हणून याचा अर्थ नाही भास्करराव बसा. जनतेच्या भावनेचा आदर करत काम करतात अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते अध्यक्ष महोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुधारणा करू. शेवट माननीय मंत्री महोदय, माननीय मंत्री महोदयांनी
वाळूच्या संदर्भात बोलत असताना शहरी भागात आपण वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड वापरतो, तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, ज्या क्रश सँड जिथं निर्मिती केली जाते त्याच्यावर जे दगड वापरले जातात त्याच्यावर जी रॉयल्टी घेतली जाते, त्या रॉयल्टीला जर माफी दिली तर त्या क्रश सँडची होणारी व्हॅल्यू ही कमी होईल आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल, असं वेगळं काही धोरण आखून आपण क्रश सँड निर्माण करणाऱ्याला प्रोत्साहन देणार आहात का? मंत्री महोदय. चौगुलेजी. माननीय मंत्री महोदयांनी आता जे सांगितलं, वाळूला पर्याय म्हणून क्रश सँड आपण वापरतोय. जर क्रश सँड वापरत असेल तर क्रश सँड निर्माण करणाऱ्या उद्योजकांना आपण ती रॉयल्टीत माफी देणार का? ते पण दगड काढतात, दगडाची रॉयल्टी आपण घेतोय, त्याच्यावर काय रॉयल्टीला माफी देणार का? आणि त्याच्यात दुसरं त्यांना काही ज्या विविध शासनाच्या योजनेत ते सँड वापरण्यासाठी त्यांना आपल्याकडून काही अनुदान सुद्धा देणार आहात का वेगळ्या पद्धतीनं? अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन. थोरात साहेब शेवटचं. अध्यक्ष महोदय, एक तर सन्माननीय मंत्री महोदयाने एक मान्य केलं, वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसलेलं, नवं धोरण पूर्णपणे फसलेलं आहे. आता वाळू माफिया हैदोस घालतोय संपूर्ण राज्यामध्ये, अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय, त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत, सरकारकडून सूचना जात आहेत, मंत्रालयातून सूचना जात आहेत. ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय. गुन्हेगारावर सुद्धा, गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात, अधिकाऱ्यांना मारलेलं असतं, ती अशी परिस्थिती असते. ठीक आहे अध्यक्ष महोदय, सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं. माझा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला की आम्ही आणखी नवं धोरण, ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची. अध्यक्ष, माझं म्हणणं मंत्री महोदयाला एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा, विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं, असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा. तर म्हणजे अध्यक्ष महोदय,